बागलाण तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या साल्हेर किल्ल्यावर आज इतिहास जपण्याचा संकल्प पुन्हा एकदा जिवंत झाला। अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत गड जपा इतिहास जपा या अभियानाअंतर्गत गड संवर्धन मोहिमेचा 10वा टप्पा उत्साहात आणि मोठ्या सहभागाने पार पडला। आज सकाळी 8 वाजेपासून सुरू झालेल्या या मोहिमेत शेकडो शिवभक्त, स्वयंसेवक, विद्यार्थी आणि नागरिकांनी साल्हेर किल्ल्याची स्वच्छता करत ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी आपली जबाबदारी निभावली। यावेळी खासदार निलेश लंके यांनी शिवरायांनी उभे केलेले किल्ले म्हणजे फक्त दगड माती नव्हे तर स्वराज्याची मूल्ये आणि प्रेरणा असल्याचं सांगत नव्या पिढीपर्यंत इतिहास पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला। या मोहिमेला दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे, बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष केशव मांडवडे, शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव, दिनेश सोनवणे, सरपंच राणी भोये, मावळा प्रतिष्ठानचे स्वयंसेवक, बागलाण अकॅडमीचे विद्यार्थी तसेच शालेय विद्यार्थी व शिक्षकांची मोठी उपस्थिती लाभली। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन यांनी मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व शिवभक्तांसाठी भोजनाची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकीचं सुंदर उदाहरण घालून दिलं। गड संवर्धन म्हणजे केवळ स्वच्छता नव्हे तर इतिहास जपण्याची सामूहिक जबाबदारी असल्याचा सशक्त संदेश या मोहिमेतून देण्यात आला आहे। प्रखर न्यूजसाठी किल्ले साल्हेरहून भगवान पवार। सर, आज ही मोहीम तुम्ही राबवता, काय सांगाल? तुम्ही पाहिला असन महाराष्ट्रात नव्हे पूर्ण हिंदुस्थानामध्ये कुठलं पण राजकारण असो किंवा समाजकार्य असो किंवा शुभ कार्य असो, ते कार्याच्या सुरुवातीला छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं जातं। पण त्याच छत्रपती शिवरायांनी जे शौर्याने गडकोट उभे केले त्या गडकोटांकडे आज दुर्लक्ष झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आपण छत्रपती शिवरायांसाठी एक दिवस दिला पाहिजे। या भावनेतून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी एक संकल्पन केला आणि त्या संकल्पनाच्या माध्यमातून आम्ही महिन्याच्या एका रविवारी एका गडावर जायचं, त्या गडावर स्वच्छता संवर्धन त्या ठिकाणी करायची, वृक्षारोपण करायचं आणि त्या ठिकाणी सरकारकडून काय अपेक्षित आहे, कशा पद्धतीने निधी आणला पाहिजे त्याची एक डॉक्युमेंटरी बनवून केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी आणण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो। शेवट ही एक थिणगी एक दिवस वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही पाहिलं असन की आज खऱ्या अर्थाने राज्याला, देशाला छत्रपती शिवरायांच्या विचाराची गरज आहे। त्यामुळे छत्रपती शिवरायांचे विचार जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते अखंडित राहिले पाहिजे। त्यासाठी आपण छत्रपती शिवरायांचे हे गडकोट अभेद्यपणे आपल्या समोर राहिले पाहिजे, त्यासाठी ही मोहीम आम्ही सुरू केलेली आहे।